मुळे महाराजांच्या चरणी, बाळूमामांच्या चरणी नम्रपणे प्रणिपात करून सद्गुरूंच्या चरणी दंडवत प्रणाम। आणि आज या पादुका स्थापनेचा दिवस 26 जून 2011 तेव्हापासून या ठिकाणी हा सत्संगाचा कार्यक्रम दरवर्षी त्या ठिकाणी संपन्न होत असतो। आज आमचा योगायोगाने या ठिकाणी येणं झालेलं आहे, कारण उपस्थित असणारे किंवा ज्यांचं नियोजन होतं अशी तुमच्या सगळ्यांचे परिचयाचे त्यांची तब्येत बरोबर नसल्यामुळे आज आम्हाला हा योग लाभलेला आहे। आज या सत्संगाच्या निमित्तानं तुमच्या पुढे काय चिंतन ठेवायचं तर सगळ्यांना परिचयाचा असलेला 13वा अध्याय आहे आणि 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ योग काय हा क्षेत्र आणि मला वाटते सगळीजण ज्ञानेश्वरी थोडीशी माहिती असेल प्रत्येकाला किती अध्याय आहेत। त्याच्यामध्ये 18 अध्याय आहेत आणि त्या 18व्या अध्यायामध्ये साधारणतः 3 भाग केलेले आहेत त्यांनी। पहिले 6 अध्याय, नंतरचे 6 अध्याय आणि नंतरचे 6 अध्याय। तर शास्त्रकारांनी संगती लावण्यासाठी कर्म, उपासना आणि ज्ञान, पहिल्या 6 अध्यायामध्ये कर्म सांगितलं, दुसऱ्या 6 अध्यायामध्ये भक्ती सांगितली, उपासना सांगितली आणि नंतरच्या 6 अध्यायामध्ये ज्ञानकांड सांगितलं। असं सामान्य त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे। पण असं काही वर्गीकरण करता येणार नाही, कारण दुसऱ्या अध्यायामध्येच ज्ञान सांगितलेलं आहे, सांख्ययोग सांगितलं आणि त्याच्यामध्ये प्रकृती आणि पुरुषाचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे सांख्ययोगामध्ये। कारण सांख्ययोग जे आहे ना त्याच्यामध्ये 2 तत्व मानलेली आहेत, प्रकृती आणि पुरुष। तर त्याच्यामध्ये पुरुष जो आहे त्या प्रकृतीला प्रेरक सांगितलेला आहे। सांख्ययोगामध्ये प्रकृतीचा प्रेरक जो आहे तो पुरुष सांगितला आणि या सगळे जे जगत कार्य आहे ते कोण करते, तरी प्रकृती करते। त्यालाच वेदांतकार काय म्हणतात, शिव आणि शक्ती। त्या पुरुषाला काय नाव दिलं, शिव, आणि प्रकृतीला काय नाव दिलं तर ती शक्ती। त्यालाच म्हटले माया, काय म्हटले त्याला, आणि त्यालाच अगदी सोप्या भाषेमध्ये काय समजून घ्यायचं, शंकर पार्वती। ते सोपं लक्षात राहतं। तर शंकर कोण आहे, तो पुरुष। शंकर कोण आहे, तो ईश्वर शंकर। त्यालाच काय म्हणायचं, ईश्वर। त्यालाच म्हणायचं पुरुष, त्यालाच शिव म्हणायचं। आणि शक्ती, पार्वती आणि काय आहे, प्रकृती, त्याला काय म्हणायचं आहे, त्याला एका ठिकाणी घातलेला आहे आणि जगत कारण त्याच्यामध्ये घातलेला आहे। तर एक ईश्वर आणि हे ईश्वराची शक्ती, प्रकृती आणि पुरुष। मग 13व्या अध्यायामध्ये काय सांगितलं, तर 13व्या अध्यायामध्ये सांगितलं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ। काय सांगितलं, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ। तर क्षेत्र म्हणजे काय, तर त्यांनी सांगितलं हागा क्षेत्र जे म्हणजे तो हा देह एक जाणीजे। तर क्षेत्र कुणाला म्हटलं, देहाला। आपलं क्षेत्र असते की नाही गावाकडे, बाबा माझं 1 एकर आहे, माझं 2 एकर आहे, तर हे काय आहे, तुमचं क्षेत्र कुठनं कुठपर्यंत आहे असं गावाकडे म्हणतात आपल्याकडे। तसं हे क्षेत्र जे आहे ना, इथं काय म्हटलंय ज्ञानदेवांनी किंवा भगवंतांनी, या देहाला क्षेत्र म्हटलं। आता
आपलं क्षेत्र हे आपल्या प्रारब्धानुसार काय झालेलं आहे, कुणाला किती मिळाले त्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार त्या जीवाला मिळाले. त्याची लांबी रुंदी काय आहे, भिन्न भिन्न आहे. प्रत्येकाचा आकारमान वेगवेगळा आहे. पण देह नावाचं जे क्षेत्र आहे ना, त्याचं आकारमान संतांनी सांगितलं की ही औट हाताची पंढरी आहे. काय सांगितलं, मग आपण पाहत होतो, तरी पार्था परिसजे देह हे क्षेत्र म्हणजे, जो हे जाणे तो बोलिजे क्षेत्रज्ञ येथे. या अध्यायाची सुरुवात करत असताना इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम इत्य अभिधीयते. अर्जुना, या शरीराला क्षेत्र असं म्हटलेलं आहे. कोणत्या? या 3.5 हाताच्या शरीराला. ही आमचे महाराज सांगायचे की ही ज्ञानेश्वरी जी आहे ती 3.5 काय केलेली आहे, मातृकामध्ये सगळी ज्ञानेश्वरी आहे. त्यानंतर ओंकार जो आहे की नाही, तो सुद्धा 3.5 मातृकामध्ये आहे. आकार, उकार, मकार, अर्धचंद्र आणि त्याचं अधिष्ठान परमात्मा. मग हा जो ओंकार आहे तोही 3.5 मातृकामध्ये आहे. त्यालाही अधिष्ठान तो बिंदू आहे, परमात्मा आहे. तसं हे शरीर सुद्धा काय आहे, 3.5 मातृकामध्ये आहे. आणि ज्ञानेश्वरी सुद्धा 3.5 मातृकामध्ये आहे. आणि त्याचं अधिष्ठान हे परमात्मा आहे. त्यालाच बिंदू म्हटलंय, त्यालाच ब्रह्म असं म्हटलेलं आहे. पण याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला, तर ह्या क्षेत्राचं स्वरूप काय आहे आणि क्षेत्रज्ञाचं स्वरूप काय आहे. तर संत सांगतात, तरी पार्था परिसजे. हे पार्था, अर्जुना, ऐक, लक्ष देऊन ऐक. काय होतं, आपलं लक्ष नसते आणि म्हणून आपल्याला इतके दिवस आपण जन्माला आलो, 40-50 वर्ष झाली, पण अजून क्षेत्र आपल्याला कळालंच नाही. आणि या क्षेत्राचा जाणता जो आहे तो जाणता सुद्धा अजून आम्हाला काय झालेला आहे, समजलेला नाही. का समजलेला नाही, तर आम्ही बाहेरच्या क्षेत्राची चौकशी करायला लागलो सारखं. 1000 स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे, 2000 स्क्वेअर फीट घेऊया. 1 एकर आहे ते 2 एकर करूया, 2 एकरचं 4 एकर करूया. म्हणजे हे आमचं संशोधन चालू आहे. पण कोणत्या क्षेत्राचं संशोधन चालू आहे, तर जे क्षेत्र आमचं नाही त्या क्षेत्राचं आमचं काय झालेलं आहे, संशोधन चालू आहे. मग संत काय म्हणतात, तुला जे क्षेत्र मिळालेलं आहे त्याचं पहिल्यांदा तू संशोधन कर, ते पहिल्यांदा तू समजून घे. आणि या समजून घेतल्यानंतर हे क्षेत्र कसं कार्य करते, याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत हे समजून घे. मग आता या क्षेत्रामध्ये हे क्षेत्र आहे, याला शरीर म्हणायचं. आणि शरीर कसं आहे, तर जे नाशिवंत आहे त्याचं शरीराची व्याख्या काय, शीर येते इति शरीरहा. हे जन्माला येतं, पहिल्यांदा गर्भामध्ये असतं, जन्माला येतं, मग त्याची वाढ होते, मग त्याची वाढ एका विशिष्ट पातळीपर्यंत होते. नंतर ते झिजतं आणि नंतर ते नाश पावतं. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय. म्हणून या शरीराला स्थूल शरीर म्हणतात. काय म्हणतात, स्थूल शरीर. हे जे शरीर आहे ना, हे स्थूल शरीर आहे. मग त्याचं स्वरूप काय आहे, तर त्या शरीराचं स्वरूप आहे हे पंचमहाभूतांचं बनलंय. किती भूतांचं, तर ते कोणकोणते, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. याला काय म्हटलेलं आहे, स्थूल शरीर. लक्षात राहते ना. ते कशापासून बनलेलं आहे,
पंचमहाभूतांचं बनलेलं आहे। हा, त्यालाच कोणता कोश म्हटलेला आहे? अन्नमय कोश। काय म्हटलेला आहे? आणखी बारीक विचार करायचं म्हटलं तर हे सप्तधातूंचं बनलेलं आहे। कशाचं? सप्तधातूंचं। तर ते सप्तधातू कोणकोणते आहेत? तर रस, रक्त, मांस, अस्थि, मज्जा, हे शुक्र, हे जे आहेत ना, हे सप्तधातू। त्याच्यामधले 3.5 गुण हे आईकडून आलेले असतात आणि 3.5 गुण हे वडिलांच्याकडनं आलेले असतात। म्हणून प्रत्येक जीवाकडं जे क्षेत्र आलंय की नाही, त्यात हे दोन्ही गोष्टी आहेत, त्या काय आहेत? त्या आई आणि वडिलांच्या मिश्रणामधून हे तयार झाले। ह्याला काय म्हटलंय त्यांनी? स्थूल शरीर। मग ते स्थूल शरीराचं स्वरूप सांगितलं। हे शरीर जड, मूढ आणि अचेतन आहे। काय आहे? जड, मूढ, अचेतन। जड म्हणजे काय? जे स्वतःला जाणत नाही, इतरांनाही जाणत नाही। मूढ म्हणजे काय? ते अज्ञानी आहे, त्याच्या ठिकाणी जाणण्याची क्षमता नाही। आणि अचेतन म्हणजे ते स्वतः कार्य करू शकत नाही। कोणती गाडी घेतली? सरांनी इलेक्ट्रिकची घेतली, मी डिझेलची घेतली, महेशरावनी पेट्रोलची घेतली, पण ड्रायव्हर असल्याशिवाय गाडी कार्य करू शकत नाही। तसं हे शरीर आतमध्ये चेतन तत्व असल्याशिवाय काहीही हालचाल करू शकत नाही। मग ह्या प्रकृतीमधलं हे आपण स्थूल शरीर बघितलं। काय बघितलं? लक्ष आहे नव्हे? सगळ्यांचं लक्ष आहे ना? का लक्ष बाहेर गेलं? लक्ष बाहेर जातं, जात नाही असं नाही। आणि आज तर बाजार आहे, त्यामुळे मनामध्ये सुद्धा काय झालोय आपण? बाजार घेऊनच बसलोय। काय झालोय आपण? या ठिकाणी सगळ्यांनी मला वाटते भाजी आणली असेल असं गृहीत धरूया आपण। भाजी आणली नसली तर खरं भाजी घेऊन यायला पाहिजे तुम्ही इकडे, नाहीतर पिशवी भाजी सगळी डोक्यामध्येच असणार आणि हे क्षेत्र काय लक्षात राहणार नाही। कारण भाजी आणायची असते, 7 दिवसाचं परत आपल्याला काय करायचं असते? नियोजन करायचं असते। आणि ही संधी गेली तर परत येणार? कुठे येणार आहे? परत बाजारला कुठे जायला मिळणार आहे? नाही। म्हणून त्या माणसाचं जे मन आहे, म्हणून बघा प्रत्येक अध्यायामध्ये तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे। संत म्हणतात तुझं अवधान दे, लक्ष दे। कसं लक्ष दे? एकाग्र चित्त करून तू काय कर? बाकीचे सगळे विषय तू दिवसभर चिंतन करत असतोस, आजपर्यंत करत आलेला आहेस, पण 1 तास तरी मला लक्ष दे। पण तेही होत नाही। म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की निदान 1 क्षण तरी दे मला। पण आपल्या मनाला इतकी त्या बहिर्मुखतेची वेळ आहे, बहिर्मुख आहे आपलं मन, ते 1 क्षण सुद्धा आपल्याला शांत बसू देत नाही। ज्ञानदेव उगाच म्हटले का हो? देवाची याद्वारी उभा क्षण बरी। ज्ञानदेवांच्या म्हणण्यानुसार 1 क्षण देवाच्या द्वारात उभं राहिलं तर मुक्ती व्हायला पाहिजे। पण ज्ञानदेव म्हणतात याचा अर्थ ज्ञानबोंची मेघ काहीतरी असणारच, कारण तो क्षण साधणं हे अनंत जन्माच्या पुण्याईचं काम आहे। तोपर्यंत ते मन जे आहे ना, त्या देवाच्या दारामध्ये त्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिरच होत नाही। त्याच्या जवळ असून सुद्धा ते मन त्याच्या जवळच आहे, ती वृत्ती त्याच्या जवळच आहे, पण जवळ असून सुद्धा त्या मनानं जे जाणायला पाहिजे, जे प्राप्त करून घ्यायला पाहिजे, ते प्राप्त करून न घेता ते क्षेत्राच्या मागे लागले मन। आता आपलं मन कुणाच्या मागे लागले? सकाळी उठल्यापासून, सकाळी उठल्या उठल्या आपल्याला कशाची आठवण येते? क्षेत्राची का क्षेत्रज्ञाची? कुणाची आठवण येते? पहिल्यांदा आठवण जर येत असेल तर पहिल्यांदा काही कळतच नाही। पहिल्यांदा बघा बऱ्याच वेळेला स्वप्नामध्ये असतो, स्वप्नातनं आपण जागे होतो,
बऱ्याच वेळेला असं होतं, स्वप्न कुठंतरी पडलेलं असते, त्यावेळेला आपण कुठेतरी पंढरपूरमध्ये, गाणगापूरमध्ये, कोल्हापूरमध्ये, कुठल्या आईच्या गावाला, वडिलांच्या गावाला कुठेतरी असतो. आणि मग नंतर लक्षात येतं की नाही, आपल्याला काय झालेलं नाही, जिथं काल आपण झोपलोय ते शरीर त्याच क्वाटवर आहे, काही घाबरण्याची गरज नाही. म्हणजे थोड्या वेळानंतर आपल्याला या जगताची जाणीव, आपल्या देहाची जाणीव निर्माण होते ना. म्हणजे रात्रभर आपण देह सोडलेला असतो ना, का धरलेला असतो? सोडलेला असतो. तुमचं गाव, हे जे गाव आहे हमीदवाडा, ते सोडलेलं असते का रात्री धरलेलं असते? सोडलेलं असतं. तुमचं शेत सोडलेलं असतं. तुमची मुलं, सगळा प्रपंच, बँक बॅलन्स, दागिने, तुमचं नाव, ते झोपेमध्ये सोडलेलं असते का धरलेलं असते? सोडलेलं असते. म्हणजे हे दररोज होते काय कधीतरी होते? तुम्ही गाव सोडता, नाव सोडता, पैसे सोडता, सुखदुःख पण सोडता. झोपल्यानंतर सोडता ना हे सगळं, रोज सोडता. कपाटामधले दागिने सोडता, त्याची काय तुम्हाला आठवण नसते. मग हे सगळं आम्ही रोज सोडतो. मग हे सोडल्यानंतर तुम्ही दुःखी होता का आनंदी? हे सगळं सोडता, सोडल्यावर दुःख होतंय का आनंद? रोज रात्री झोपल्यावर हे सगळं सोडल्यावर आनंद होतोय का दुःख होतंय? अशांत होतंय का शांत होतंय? शांत होतंय. म्हणजे सोडल्यावर शांत होतंय का धरल्यावर? सोडल्यावर. म्हणजे सोडल्यानंतर शांत होतंय. असं आपण एकदा हे करूया का, बॉन्ड करूया का तयार, की हे सोडल्यावर शांत होतंय? काय म्हणणं आहे तुमचं? करूया का बॉन्ड? म्हणजे आपण एक हे करून घेऊया का, बुद्धीची धारणा करून घेऊया का, की सोडल्यावर शांत होते? तुमचं काय मत आहे? बरं मला एक सांगा, तुम्ही जे झोपता ते धरून झोपता का सोडून? जोपर्यंत धरलेलं असते तोपर्यंत झोपता येत नाही. जोपर्यंत धरलेलं असते काहीतरी, काय पण, तोपर्यंत झोपता येत नाही. आणि जो झोपतो त्याला काही धरता येत नाही. सोडल्याशिवाय झोपता येत नाही, म्हणजे शांत होता येत नाही, आनंदी होता येत नाही. म्हणजे एक लक्षात आलेलं आहे, जोपर्यंत मन धरतय तर चावतय. धरलं की चावते, गावाकडे म्हणते धरलं की. आणि सोडल्यावर काय होते? पळते? पळत नाही. कुठं पळते काय? हे सोडल्यानंतर कुठेही पळत नाही. तुमच्या हमीदवाड्यातली जमीन कुठं पळून गेली नाही, कुठे पळून जात नाही. संसार पळून जात नाही, पण पळून जाते, गायब होते, हरवते. हा आमचा भ्रम आहे. काही जात नाही, कुठे पळून जात नाही, काय होत नाही. काय होते? धरल्यानंतर चावतंय हे लक्षात आले, पण सोडल्यानंतर शांत होतंय हे अजून लक्षात येत नाही. महाराज आमचे उदाहरण सांगायचे. ते एक माकड असते. काय असते? माकड. त्याला भूक लागल्यानंतर एका घागरीमध्ये चणे दिसतात. मग त्यानं हात घातला, चणे हातात घेतले फुटाने. मग ते काय झाली, मूठ मोठी झाली. आणि ती बाहेर येताना त्या घागरीचं जे काय आहे तोंड ते आहे बारीक. ती मूठ अडकली. अडकल्यावर काय झालं, त्याला काय वाटलं, आतमध्ये आपल्याला कोणीतरी धरलेलं आहे. मग त्यानं ते चणे सोडले आणि त्यानं डोकावून बघितलं आतमध्ये, तर आत त्याला कोणी दिसलं नाही. म्हणून परत चणे हातात घेतले. परत काय झालं, मूठ अडकली. परत बघितलं तर परत कुणी नाही. मग त्याला काय वाटलं, अरे कोण मला पकडले? कोणी पकडलं होतं त्याला?
त्यानं जे धरलं होतं त्यानंच त्याला पकडलं होतं आणि सोडलं तर बाहेर येत होता हात. मग तसं हे मन आहे ना, हे जर नको त्या गोष्टी, नाशिवंत गोष्टी त्यानं जर सोडल्या तर ह्या संसारूपी घागरीतनं हे बाहेर येईल. पण काहीतरी आशेनं, ममतेनं, काहीतरी मनामध्ये काय ठेवून, वासना ठेवून या संसारूपी घागरीमध्ये असलेले चणे म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, लोकेशना, वित्तेशना, दारेशना. लोकेशना म्हणजे प्रतिष्ठा लोकांच्या मधली, वित्तेशना म्हणजे काय, पैसा, दागिने, दारेशना म्हणजे या कनक कांचन कामिनी. याच्यामध्ये हे फुटाणे खाण्याची त्याला काय झालेलं आहे, वेड लागले. असंही अनेक जन्मामध्ये त्याला वेड लागले. म्हणून वेड लागलंय जगाला. बोला पुढचं वाक्य सांगा. देव म्हणती, ऐकत नाही तुम्ही. वेड लागलं जगाला आणि देव म्हणती भलत्याला. भलत्याच गोष्टीला आमचं मन देव म्हणायला लागले. आणि खरा जो देव आहे ना, तो महाराज म्हणतात आमचे संतांनी चोरून नेला. कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी. काशी आम्हाला कळलीच नाही, पण संत म्हणतात की माझी मजमजला गुरुने दाविली काशी, ती आहे मजपाशी. मज पूर्व मार्गावरून काढिले, पश्चिम पंथे चालविले, 21 स्वर्गावरती नेले, मूळ तीर्थाशी. माझी मजमजला दाविली काशी, ती आहे मजपाशी. मग काशी माझ्याजवळ असेल तर काशी विश्वेश्वर कुठं असेल हो? काशी माझ्याजवळ आहे. आणि काया काशी गुरु उपदेशी, तारक मंत्र दिधला आम्हाशी, बाप रखुमा देवीवरू तैसे, ध्यान मानसी लागले. काशी आणि काशीतला देव विश्वेश्वर हा माझ्याजवळ या देहामध्येच. त्याला काया ही पंढरी, काया ही काशी आहे. आणि त्याच्यामध्ये नांदणार जे चेतन तत्व आहे तेच सर्व विश्वामध्ये भरला घनदाट हरी दिसे. पण देहाच्या माध्यमातनं त्याला क्षेत्रज्ञ म्हटलं. आणि व्यापक जे चैतन्य आहे ना, त्याला ब्रह्मचैतन्य म्हटलं. काय म्हटलंय त्याला, लक्ष आहे ना तुमचं? जे चराचरामध्ये व्यापक चैतन्य आहे, ज्याला आत्मतत्व म्हणतात, ज्याला भगवंत आपण म्हणतो, ज्ञानदेव त्याला म्हणतात हरी. भरला घनदाट हरी दिसे, त्यालाच शैव संप्रदायवाले शिवाचे उपासक आहेत ना, त्याला शिव म्हणतात. विष्णूचे उपासक त्याला विष्णू म्हणतात. गणपतीचे उपासक त्याला गाणपत्य संप्रदाय, त्याला गणपती म्हणतात. आणि त्यालाच या ठिकाणी आपण भगवंत म्हणतो. काय म्हणतो? वेदांतामध्ये त्याला ब्रह्म म्हटले. जे व्यापक आहे ना ते ब्रह्म आहे. पण ते ज्या वेळेला व्यापक चैतन्य सगुणामध्ये येतं त्यावेळेला त्याला ईश्वर, भगवंत, हरी, पुरुष, नियंता, जगदीश्वर, जगदीश, अंतर्यामी अशा पद्धतीची नुसती संबोधन केल्यात. तत्व एकच आहे, तत्वामध्ये बदल झालेला नाही, फक्त नाम वेगवेगळे दिल्यात. पण त्या नामाचं जे अधिष्ठान आहे ना ते बदलत नाही. मग आपला विषय काय चालू होता? क्षेत्र 3.5 हाताचा आहे. मग आमचे महाराज सांगायचे या कोपरापासून बोटापर्यंत जर याला 3.5 गुणिले केलं तर या देहाची काय होते? उंची येते. आता घरी गेल्यावर करा, इथं काय करू नका, मग उंची मोजत बसाल. तर हा क्षेत्र आहे, ते पंचमहाभूतांचा आहे. ते जड मूळ अचेतन आहे, त्याला स्थूल देह असं म्हणतात. मग ह्या स्थूल देह
हे पंचमहाभूतांचं आहे, त्याला अन्नमय कोश म्हणतात. या क्षेत्राच्या आतमध्ये, या स्थूल देहाच्या आतमध्ये सूक्ष्म देह आहे, त्याला 17 तत्वाचा आहे. त्याच्यामध्ये पंचप्राण, पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय आहे आणि मन आणि बुद्धी. किती झाले? 17. ते सूक्ष्म शरीर आहे आणि या सूक्ष्म शरीरामध्ये संकल्प, वासना आणि संस्कार असतात. आपण जे अनेक जन्मामध्ये जे काही संकल्प घेतलेले आहेत, वासना घेतलेल्या आहेत, संस्कार आहेत ना, ते ह्या सूक्ष्म देहामध्ये आहेत. आणि त्यानंतर याच्याही आतमध्ये काय आहे? कारण देह आहे. मग तो कारण देह म्हणजे त्याला संतांनी म्हटले अज्ञान, गाढ अज्ञान. आता आपण हे गाढ अज्ञान आपल्याजवळ आहे का? तर आपल्या सगळ्यांच्या जवळ हे अज्ञान आहे. ते अज्ञान घेऊनच आम्ही जगायला लागलो. का? तर आम्ही स्वतःला जाणत नाही. आपण कोण आहोत हे आपल्याला आता आहे का जागृती त्याची? आपल्याला नाही. त्या ठिकाणी आपण झोपलेलो आहोत. मग ह्या स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह, त्याला 3 देहांना 3 मात्रा म्हटल्यात. आकार, उकार आणि मकार. मग आकार मात्रा कशाला म्हटली? तर स्थूल देह, स्थूल देहाची अवस्था जागृती आणि स्थूल देहाचा भोग, स्थूल भोग आणि त्याचं स्थान. तर त्याचं स्थान कोणतं आहे? तर हे जे नेत्र सांगितलं. काय स्थान सांगितलं? नेत्र हे स्थान सांगितलं. मग ह्या देहाचं अवस्था आणि अवस्थेचा जे स्थान सांगितलं म्हणजे भोग सांगितला कुठला? स्थूल भोग. आणि त्या ठिकाणी या देहामध्ये जो जीव आहे त्याला विश्व असं म्हटलं. आणि या सगळ्याची मिळून आकार मात्रा झाली. काय झाली? आकार मात्रा. मग आकार मात्रेमध्ये काय लक्षात ठेवायचं? देह, त्याची अवस्था आणि त्याचा अभिमानी, विश्व अभिमानी, त्याचा भोग लक्षात ठेवायचा. आणि त्याची मातृका कोणती? आकार मात्रा. आकार मात्रा, स्थूल देह, जागृती अवस्था लक्षात येते ना? आणि त्याचा अभिमानी विश्व, त्याला आकार. आता तुम्हाला जास्त त्रास देत नाही कारण तो विषय काय आहे पहिल्यांदा ऐकला लक्षात येत नाही. मग त्याच्या आतमध्ये सूक्ष्म देह आहे आणि हा सूक्ष्म देह जोपर्यंत कार्य करत नाही तोपर्यंत हा स्थूल सुद्धा कार्य करत नाही. मग सूक्ष्म देहाची मातृका कोणती? लक्ष द्या, का विषय जरा किचकट आहे. किचकट जरी असला तरी काय ते तुम्हाला लक्षात यावं, कारण क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. तर पहिला आपण बघितलं आता काय, जरा बोललं तर बरं होईल. स्थूल देह, स्थूल देह लक्षात आला ना? हा दिसणारा, हा समोर दिसणारा जो आहे, कारण हे क्षेत्र सांगायचं चालू आहे आणि क्षेत्रामध्ये 3 पार्ट आहेत. कोणकोणते? स्थूल, सूक्ष्म, कारण. मग त्याच्यामध्ये आपण स्थूल बघितला आता, त्यानंतर दुसरा जो आहे तो सूक्ष्म. मग सूक्ष्म देहामध्ये मग काय सांगितले? 17 तत्व आहेत. पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, पंचप्राण आणि मन आणि बुद्धी, 17 तत्वाचं. काही लोक त्याला 19 तत्व करतात, काही लोक त्याला 16 तत्व करतात. तो आता आपल्याला विषय घ्यायचा नाही. मग हे झालं काय? सूक्ष्म देह. आता त्याचं बघायची मात्रा, मातृका कोणती? उकार मातृका. ओंकारामध्ये आकार असते ना, नंतर उकार असतो, मकार असतो. ती उकार मातृका म्हणजे हे काय आहे? हे सूक्ष्म देह. मग त्याची देह कुठला? सूक्ष्म. त्याची अवस्था कोणती? मगाशी बघितली जागृती. आता याची अवस्था कोणती? स्वप्न. काय अवस्था त्याची? स्वप्न. आणि त्याच्या ठिकाणी असणारा जो जीव आहे, अभिमानी आहे, या सूक्ष्म देहाच्या ठिकाणी राहून जो कार्य करतो त्याला तेजस असं म्हटलं. का म्हटलंय तेजस? तर हा जीव आहे ना जागृतीमध्ये. आता हे सगळं बघितलं, आज बाजार बघितला. मग आज बाजारामध्ये महाग काय होतं?
काय महाग होतं आज? गेलं नाही तुम्ही बाजारात? गेलाय ना? आज महाग काय होतं? टमॅटो कशी होते? अहो काय गेला नाही का काय? मला नाही जाऊन तरी माहिती आहे सगळं. महाग काय होतं सांगा की? टोमॅटो महाग होते का कोथिंबीर महाग होती? मग हे जे सगळं आता कॅप्चर केलंय का नाही? भेंडी कशी होती, वांगी महाग झाल्यात आता, कॅप्चर केले ना. मग समजा वांगी 40 रुपयाने घेतली आणि किडकी लागली, घरात आणल्यावर बघितली. परवा तसंच झालं आमच्या बायकोनं, स्वस्त मिळाली 20 रुपयाने म्हणून आणली. म्हणलं तू बघून आणली नसणार. बायकांना कसं असते, मोफत मिळालं भरपूर घेतात. तो म्हटला 20 रुपयाने घ्या, द्या 15 रुपयानं. नाही होत. होतंय, भांडतच बसतात. पैसे काय इकडं दागिन्यामध्ये घालवतील भरपूर, पण तिथं ते बावचीमध्ये ते भेंडीमध्ये 5 रुपये कमी करायला लई भांडतात बायका. मग ते रात्री काय होतंय, हे सगळं कॅप्चर केलेलं स्वप्नात दिसायला लागतं. दिसतंय का नाही तुमच्या? नाही दिसत? अहो स्वप्न तरी दिसतंय का नाही? मला गोष्ट सांगायची आहे, पण तुम्ही बोलला तर सांगणार हो पुढचं. स्वप्न बघताय का नाही ताई? स्वप्न बघताय का नाही? लाजतं कशाला? लाजायचं काय काम आहे यात? अहो बाबू मला स्वप्न पडते. मग स्वप्न पडते, भेंडी कसली असते? हिरवी. भेंडी हिरवी असते ना. टमाटर लाल. आणि बाजारातल्या बायका कसल्या असते? हिरव्या, लाल का वेगवेगळ्या ह्याच्या? मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे, तुम्ही हसा, काय अडचण नाही, पण मला काय सांगायचं आहे. बघा स्वप्नामध्ये तुमचा हमीदवाड्याचा बाजार दिसला का नाही तुम्हाला? बोला की, एवढी जागा आहे यात. हमीदवाडा, हमीदवाड्यातली वाट, हमीदवाड्यातलं देऊळ, हमीदवाड्यातले सगळे माणसं जमा झालेले, ते सगळी माणसं बाजारात आलेली, त्यांनी वेगवेगळ्या साड्या नेसलेल्या, वेगवेगळे दागिने घातलेले, एवढं सगळं आतमध्ये दिसलं का नाही? एवढं कसं काय दिसलं? काय जागा आहे आतमध्ये? एवढं सगळं? एखादी गाडी पास झाली असेल है ना. मग मन काय करतंय, हे सूक्ष्मदेह हे दिवसा जे बघितले का नाही, ते रात्री हाय तसं दाखवते सगळं. आणि तिथं सुद्धा तुम्ही बाजारात जाताय, इथंच बाजारात जात नाही. अहो दिसतंय म्हणजे बाजारात गेलाच की तुम्ही. मग आता तिथं बाजारात गेलेला, क्वाटवर झोपलेला गेला का क्वाटवर झोपलेला सोडलेला तो गेला बाजारात? कोण बाजारात गेलं? हा गेला बाजारात नाही का? मगाशी सांगितलं, हे जड मूड चेतना ह्याला कळत नाही, ह्याला काहीही कळत नाही. आता स्वप्नात बाजार भरलाय आणि तिथं गडी फिरायला लागलाय. कोण? तर ह्या सूक्ष्म देहाचा अभिमानी जो जीव आहे का नाही, त्याला तेजस म्हणतात. आणि तो तेजस नवीन स्वप्नामध्ये विश्व तयार करतोय आणि त्या विश्वामध्ये रमतोय. सगळ्या वस्तू सगळ्या रंगाच्या तयार करतोय, तेजाच्या. टमाटर पण त्याच. मग एवढं त्याच्याकडे तेज कुठनं आणलं होते ना? हिरवी भेंडी, जरा त्याच्यापेक्षा वेगळ्या रंगाची गवारी, बावची, भोपळ्याची भाजी, चवळीच्या पानांची भाजी, आणि काय कारली. तुम्हाला आणि कोणती भाजी आवडत असेल ते त्याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला, दिसतंय. मग ते सूक्ष्म देहामध्ये तो जीव आहे ना, तो मनानं हे सगळं निर्माण करतो आणि त्यात रमतोय. लक्षात येतंय का नाही अजून लक्षात आलं? बघा मग रात्री स्वप्न बघून, मग स्वप्न पडल्यानंतर आमचे महाराज म्हणतात उठायचं. काय करायचं? उठायचं. मग समजा जर तुमच्या स्वप्नामध्ये काय आला, रेडा आला, रेडा, गवा रेडा येतात का तुमच्याकडे? मग रेडा कोण झालेला असते हो स्वप्नात? रेडा आला म्हणजे बाहेर बोलवतात, अहो ह्योच रेडा होतोय आणि ह्यो दुसऱ्याला रेडा म्हणतोय. तू रेडा आहेस, तू रेडी आहेस, तू म्हैस आहेस, तू गाई आहेस. मग त्यावेळेला कोण झालेलं असते? अहो याचं मनच झालेलं असते. कोण? बोला की. रे आणि डुक्कर म्हणतात त्यावेळेला कोण झालेलं असते? कोण झालेलं असते? मग तुम्ही असं कधी म्हणलं नाही तू पांडुरंग आहेस,
तू रुक्मिणी आहेस, जळली तुला काय मेली, काय भांड झाल्यावर काय म्हणता तुम्ही, जळलीस मेलीस, तुला नेली तिरडीवर नेली, त्यावेळेस तुम्हीच तिरडीवर गेला असता पहिल्यांदा, तिची तिरडी करायला तुम्ही अगोदर तिरडीवर गेला असते. मग तुम्ही असं जर म्हटलात की बोलावा विठ्ठल, असं कधी शेजारणीला म्हटलं नाही, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, शेजारणीमध्ये सासूमध्ये, सासून सुनेमध्ये बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, असं कधी म्हटलं नाही? नाही. कशाला म्हणेल? कारण आमचं अंतःकरणच तसं नाही आहे. त्यामुळं आम्हाला फक्त पांडुरंग पंढरपुरातच दिसतो. बाकी तिथनं एकदा मागं आला की पांडुरंग, ते प्रसादाचं पाकिट घ्यायचं असते 20 रुपयाचं, 15 रुपयाला मिळते काय? पण 15 रुपयाला पांडुरंग येतोय? एवढा पांडुरंग सोपा नाही आहे. म्हणून आपल्याला खूप विचार करायला पाहिजे. आणि इकडं विषय तर चालू आहे, काया ही पंढरी आणि आत्मा हा विठ्ठल. मग तो आत्मा जो विठ्ठल आहे, तो क्षेत्रज्ञ आहे, तो राहायला इथंच. म्हणून कुठे शोधिशी रामेश्वर, कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला उपाशी. मग आता आपण बघत होतो स्थूल देह, सूक्ष्म देह, मग त्या उकार मात्रा, उकार मात्रा समजली ना? सूक्ष्म देह, त्याचा अभिमानी तेजस, त्याच्यात भोग कोणता आहे? प्रविभक्त सूक्ष्म भोग आहे त्याचा. आणि काय राहिलं? अवस्था, देह, त्याचा अभिमानी आणि त्याचा भोग. त्या ठिकाणी स्थान सांगितलं. पहिलं स्थान सांगितलं नेत्र, आणि सूक्ष्म देहाचं स्थान सांगितलं कंठस्थान. काय सांगितलं? कंठस्थान. तो जीव काय करतो? या ठिकाणी कंठामध्ये राहून हे सगळं स्वप्न पाहतो. पण त्या जीवाला सुद्धा त्या ठिकाणी प्रकाश देणारं तत्व त्या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि त्याच्या पुढचा देह सांगितला कारण देह. त्याला म्हणतात अज्ञान. काय म्हटलंय त्याला? अज्ञान. कारण शरीर. आणि त्या ठिकाणी जो जीव आहे त्याचं नाव दिलंय प्राज्ञ. आणि त्याच्या ठिकाणी भोग कोणता आहे? तर हा जीव आहे ना, आता दिवसभर काय करतो? कष्ट करतो. कष्ट करताना तुम्ही शेतात जाता, नोकरीला जाता, वेगवेगळ्या वस्तू जमा करता, घरी आणून ठेवता, आहे की नाही? आनंद होतो की नाही आपल्याला? का नाही होत आनंद? हो, हे सगळं केल्यावर आनंद होतो की नाही? संसार केल्यावर आनंद होतो की नाही? नाही होत. मग दिवसभर आपण धडपडतो, पण धडपडून आनंद होत नाही. म्हणून जीव थकतो जागृतीमध्ये. आणि स्वप्नावस्थेमध्ये हा जीव आहे ना, हा सारखा उठाठेव करतो, प्रयत्न करतो, कर्म करतो, आणि बिचारा काय करतो? थकतो. आणि मग मात्र तो हा जीव आहे ना, तो झोपी जातो. कुठं जातो झोपी बरं? हा कुठं झोपत असेल बरं? तुम्ही घरात झोपता ना? तुम्ही घरात झोपता. कोण घरात झोपतं? आणि ह्या जीवाचं घर कोणतं? तर हा जीव आपल्या मूळ स्वरूपाशी, म्हणजेच आपल्या चेतन तत्वाशी, आपलं जे स्वरूप आहे त्या ठिकाणी हा जीव रोज विश्रांती घेतो. त्याशिवाय त्याला दुसरं विश्रांतीचं स्थान नाही. म्हणून संत म्हटले, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही, शांती नाही. म्हणून हा जीव आहे, हा एक तर काय झालं? जागृतीमध्ये काय करतो? व्यवहार करतो. स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा हा स्वप्नाच्या वासनेनुसार प्रकाशाच्या वस्तू वासनेनं वृत्तीच्या तयार करतो, आणि तिथंही सुखदुःख भोगतो. स्वप्नामध्ये सुखदुःख होतात, जागृतीमध्ये सुखदुःख होतात, आणि हे सुखदुःख भोगल्यानंतर हा थकतो, आणि मग भगवंताकडे विश्रांतीला येतो कारण देहामध्ये. असं रोज करता की नाही? असं रोज होते ना? आता हे जागृती आता संपत आली, हे इंद्रियांच्या माध्यमातून आता हे विषय आता नको वाटते. आता बाबा बघा, आता काही जण जांभई द्यायला लागल्यात. का जांभई द्यायला लागल्यात? तर ते आता त्याला झेपना,
थकलंय ते, त्याला जे पण आता ते काय म्हणतंय, हे बाबा मला हे ज्ञानाच्या माध्यमातून काय आनंद नको, मला जे रोजची सवय लागली ना तो आनंद मला द्या. रोजची काय सवय लागली, अंथरून टाकायचं, गादीवर पडायचं आणि झोपायचं. हे आता जर सांगितलं, आता इथे त्यानंतर बाबा हे प्रवचन झालं तर आपला आनंद तुम्हाला माहिती आहे का, भजन ठेवूया एक, हे आत्ताच म्हणले लवकर आटपा, हे आत्ताच भजन जे आहे ते लवकर आटपा, जीव वैतागला. कारण जीवाला काय झाले, ही सवय नाही ऐकायची. म्हणून हा जीव आहे, तो जीव या देहामध्ये, या जागृतीमध्ये, स्वप्नावस्थेमध्ये व्यवहार करतो, थकतो, निद्रा घेतो आणि निद्रेमध्ये त्याला रोज आनंद प्राप्त होतो की नाही? तुम्हाला होतो की नाही आनंद प्राप्त, का नाही होत? पण तो आनंद हे माझं स्वरूप आहे, आनंद माझ्याजवळच आहे, हे त्याच्या लक्षात येत नाही. मग आता एक सांगा की आपला विषय काय होता, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. तर हे जे क्षेत्र आहे ना, हे कारण शरीर, सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर, याला काय म्हणायचं, क्षेत्र. हे कसं आहे, जड, मूळ, अचेतन. पण या तीन शरीरांना म्हणजे क्षेत्राला जाणणारा जो क्षेत्रज्ञ आहे तो कसा आहे, तर हे जड आहे आणि तो चेतन आहे. ते कसं काय, आता तुम्हाला सांगतो. आता तुम्ही सुखाने झोपला ना, रोज झोपता ना, बोलला तर जरा बरं होईल, झोपला. आता झोपलेला माणूस काही जाणतो का, हमीदवाडा, आपली घर, मुलं बाळ जाणतो का, नाही. पण त्या ठिकाणी सकाळी उठल्यानंतर तो सांगतो की मी छान झोपलो होतो. असं कोणी सांगितलं तुम्हाला, शेजाऱ्यानं सांगितलं नाही. सकाळी उठल्यावर कोणी सांगितलं, ताई तुम्ही झोपता, सकाळी उठल्यावर तुमच्या लक्षात येतं मी छान झोपलेली होती, मी छान झोपले होते, हा अनुभव आहे की नाही? नाही अनुभव. रोज मला अनुभव येतोय काय, मी छान झोपलो होतो, मी सुखानं झोपलो होतो. आता हा अनुभव सांगणारा झोपला होता का जागा होता? ज्यानं अनुभव घेतला तो झोपला होता का जागा होता? म्हणजे कसं, दुसरं सांगतो. मेलेल्या माणसाला कुणी बघितलं, न मेलेल्या माणसा, जिवंत माणसानं बघितलं का मेलेल्या? जिवंत माणसानं मेलेल्या माणसाला बघितलं. आणि जर बघितला पण मेलेला असता तर सांगितलं कुणी असतं? नाही. तसं झोपलेल्या माणसाला कुणी बघितलं, जागा असलेल्यानं बघितलं का जागा नसलेल्यानं बघितलं? कोण जागा आहे, ज्यानं बघितलं की तू सुखानं झोपला होतास. म्हणून हा जीव आहे ना, हा देह आहे. म्हणजे काय होतंय, हा देह, मन आणि बुद्धी त्या ठिकाणी विश्रांती घेत असते. मन आणि बुद्धी विश्रांती घेत असते. पण त्या मन आणि बुद्धी विश्रांती घेत असताना, हा जीव विश्रांती घेत असताना जो जागा आहे ना तो क्षेत्रज्ञ आहे. क्षेत्र आता व्यवहार थांबलाय, हे 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय त्यांची कामं थांबल्यात. त्यानंतर मनाचे आणि बुद्धीचे व्यापार म्हणजे स्वप्न पण थांबले. आता ज्या वेळेला ते सुखानं झोपला त्यानं पाहिलं ते क्षेत्रज्ञ. आता स्वप्न कुणी पाहिलं, या देहानं पाहिलं. कारण पाहण्यासाठी डोळे पाहिजेत, ऐकण्यासाठी कान पाहिजेत, गंध घेण्यासाठी नाक पाहिजे, स्पर्श करण्यासाठी त्वचा पाहिजे, हातात बाजारात गेल्यानंतर पिशव्या घेण्यासाठी हात पाहिजेत, पाय पाहिजेत, हे सगळं पाहिजे. मग आता हे डोळ्यांनी आपण पाहतो, पण स्वप्नामध्ये तर डोळे बंद आहेत. मग कुणी पाहिलं आणि कसं पाहिलं? मग कुणी पाहिलं, तर तो क्षेत्रज्ञ आहे ना, आतमध्ये ते तत्व आहे, त्या आत्मतत्व आहे, तोच पाहत असतोय, तोच ते सर्व झालेला असतोय. लक्षात येते का? तेच तत्व ते पाहत असते आणि त्या ठिकाणी तो सुद्धा क्षेत्रज्ञ आहे. फक्त त्याला मी याच्यापासून वेगळा आहे, परता आहे, मी याच्यापासून वेगळा आहे हे न जाणता तो त्या देहाशी
त्या असलेल्या सगळ्या वृत्तीशी तो तादात्म्य पावतो. स्वतःचं अस्तित्व विसरून तो तादात्म्य पावतो. आणि तोच या जागृतीमध्ये आल्यानंतर आपण मी 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 जे म्हणतो ना, मी, तो मी म्हणजे तो क्षेत्रज्ञच आहे. पण अज्ञानामुळं त्या क्षेत्रज्ञाचं ह्या क्षेत्राशी, चित जड ग्रंथी म्हणतात, चेतनाचं जडाशी तादात्म्य पावणं. मग आता काय करायचं आहे? जागृतीमध्ये आल्यानंतर आमचे महाराज आम्हाला सांगतात की ह्या कर्मेंद्रियाची आणि ज्ञानेंद्रियाची काय काय आहेत कामं आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी या क्षेत्रज्ञाचं वर्णन करत असताना 36 तत्वाचा हा क्षेत्र सांगितलं. क्षेत्राचं वर्णन करत असताना किती तत्वात सांगितला? 36. ती कोणकोणती? तर पंचमहाभूत, बुद्धी, अव्यक्त, अहंकार. पहिली 8 लक्षात ठेवायची. म्हणा बरं. पंचमहाभूत म्हणा की जरा. बुद्धी, अव्यक्त आणि काय? अहंकार. म्हणा परत एकदा, तोपर्यंत मी शोधून काढतो. बोला की. मागे मागे. म्हणा ताई, तुम्ही म्हणा. लक्ष द्या. एक दिवस 15 मिनिटं पोटात आहार नाही गेला काय होत नाही? काय मरते हो त्याला? मेलं तर सुटेल ना का तुम्ही? अहो हे बघा, तुम्ही बघा 70 वर्षानंतर या देहाची, क्षेत्राची काय अवस्था होती सांगा. आम्ही आत्ताच महाराज येत असताना महाराज एका माणसाला गावातल्या नमस्कार करत होते. पण बिचाऱ्याला दिसत नव्हतं, ऐकू येत नव्हतं, कोणी विचारत नाही, मित्र कोण जवळ येत नाहीत, घरातले जवळ येत नाहीत. आणि आमची सुद्धा अशी अवस्था होणार आहे. होणार नाही का हो? होणार आहे ना. मग त्यावेळेला तुम्हाला काय बाजार मदत करणार आहे? दागिने, मुलं बाळ, ज्याला आपण प्रेम करतो ह्याच्यावर तर प्रेम करतो, पण एक क्षेत्रच मुळात आपलं नाही. संत म्हणतात, अरे भाड्याचं आहे बाबा, 100 वर्षानं तुला दिले भाड्यानं. काय कर, जसं या गावातल्या क्षेत्रामध्ये राबतोस तसं या क्षेत्रामध्ये तू राब. आणि काय कर, हे क्षेत्र कसं काम करतंय, या क्षेत्राचा मालक कोण आहे, हे घर भाड्याचे कधीतरी खाली करायचे. हे भाड्यानं दिले, राबायला दिले. कशाला? ते प्रमाण सांगतात कीर्तनामध्ये. दिली इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोलाया वचन, जने जोडीशी तू. आता आमचा नारायण इथं राहिला आणि हेतला नारायण उपाशी राहिला. आता हे नारायण, मला हे सांगा खरोखर कदम सर, तुम्ही सांगा मला, दिली इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोलाया वचन, जेनेशी तू जोडी नारायण, ह्या शब्दाला काय अर्थ आहे का नाही? काय अर्थ आहे का नाही? काय अर्थ आहे का? काय अर्थ नाही आहे. तुकाराम महाराजांना जो म्हणायचा होता तो अर्थ नाही आहे. कारण म्हणणारा आलापात गात असतो, वाजवणारा त्या आलापाला माग कसं पडेल त्यात घुसलेला असतो. कीर्तनकार वेळ बघत असतोय कधी संपल म्हणून. ऐकणारे 11 कधी वाजतील ते बघून कधी एकदा सुट. आणि मग ह्या वचनाला अर्थ काय आहे? ज्या सत्तेवर कीर्तन चालू आहे, ज्या सत्तेवर श्रवणेंद्रिय ऐकायला लागल्यात, ज्या सत्तेवर वाचा बोलायला लागल्या, ज्या सत्तेवर टाळ वाजायला लागल्यात, ज्या सत्तेवर हे धड तिथं बसलंय, ज्या सत्तेवर नाही का हे धड बसलंय हो तिथं, मान डोलवायला लागले, गायक गळ्यातनं गायला लागलाय. मला सांगा खरोखर आमची एवढं सुंदर आहे. तुम्हाला सांगतो, हे सांगायला लागलं, शब्द असे प्रगट होत नाहीत. शब्द कसे प्रगट होतात? पहिल्यांदा त्या नाभीच्या ठिकाणी स्फुरण होते, हृदयाच्या ठिकाणी स्पंदन होते, त्यानंतर कंठाच्या ठिकाणी गुंजन होते आणि मग प्रगटीकरण होते. एवढं सगळं होते. मग ह्या शब्दाला मुखातनं बोलाय सोपं आहे, गळ्यातनं काढायला करायला बरं वाटते. आणि ह्या गळ्याचा मालक कोण? सातारकर गुरुजींचं, आबा देसाई महाराजांचं हा गळा फार छान आहे. अरे गळ्याचा मालक कोण?
प्रमाण काय दिलं? शाळुंका तो बोली मंजुळवाणी, आहे तो धनी, असं म्हणायचं असते आपल्याला. माझं नाव टाका म्हणतात खाली. माझं गाणारा मी आहे, गाणारा मी आहे, पण कंठ बाबा कंठ दुसऱ्याचा आहे, कंठाचा मालक दुसरा आहे, त्याचं लक्षच नाही. मी गातो, मी भजन म्हणतो, मी कीर्तन करतो, मी म्हणून या क्षेत्राचा मालक तो आहे. मग चपात्या कोणी केल्या? चपात्या हातानं केल्या. हात कुणाचा? या स्थूल देहाचा, हात स्थूल देहाचा. हो हा. आणि शेताकडे कोण गेलं? मी गेलो का पाय गेले? भांगलन कोणी केली? हातानं केली. हात कुणाचा? बोला की. दिली इंद्रिय, हात पाय कान कुणी दिली? तुम्हाला खुरप कुणी दिलं? खुरप ज्यानं दिलं तो मालक. आणि मग ज्या खुरप्यानं भांगलन केली, मग भांगलन कुणी केली? खुरप्यानं केली का तुम्ही? कुणी केली? खुरप्यानं. तसं हे खुरप त्याचं आहे हो, खुरप त्याचं आहे हो. मग खुरप त्याचं आहे आणि खुरपाय लागले, मालक तो आहे. पण अहंकारानं, म्हणून इथं अहंकार घातलाय पहिल्यांदा. पंचमहाभूत, बुद्धी, अव्यक्त आणि अहंकार, या पंचमहाभूत ज्या अव्यक्तातनं निर्माण झाली, पंचमहाभूत लक्षात येते का? आणि ते अव्यक्तातनं निर्माण झाली पंचमहाभूत. पंचमहाभूतातनं हे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, हे सगळं निर्माण झालंय. त्याचा चिखल केला म्हणून सांगितलंय, त्याचं पंचीकरण केलंय. आणि मग सत्वगुण, रजोगुण म्हणजे अष्टधा प्रकृती, पंचमहाभूत आणि 3 गुण ही अष्टधा प्रकृती आहे. आणि त्या अष्टमा प्रकृतीमधनं 84 लक्ष जीव योनी, त्याच्यामध्ये 4 योनी सांगितल्या, जारस, स्वेदज, अंडज आणि उद्बीज. आणि ही प्रकृती नुसती काम करत नाही. या प्रकृतीला अधिष्ठान तो चेतन आहे, ते आत्मतत्व आहे, ते ब्रह्मतत्व आहे. पण ब्रह्मतत्व म्हणते माझा काय संबंध नाही. जसं सूर्य उगवला, आम्ही सगळे काम केलं, पण सूर्य म्हणतो माझा काय संबंध नाही, माझ्या सत्तेवर चालले. म्हणून आपण बघत होतो क्षेत्र, त्याच्यामध्ये क्षेत्र कसं निर्माण झालं, तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 36 तत्वाचा आहे. त्याच्यामध्ये पहिली काय सांगितली त्यांनी? पंचमहाभूत. हा. आणि पुढची 3 सांगा बरं, कोणाच्या लक्षात राहिले बघूया. हा बरं, एक तर लक्षात राहिलं. हा हा. आणि बरोबर आहे, कोण बोललं? अव्यक्त. अव्यक्त म्हणजे काय? 3 गुणांची साम्य अवस्था. अव्यक्त म्हणजे 3 गुणांची साम्य अवस्था. त्याच्यामध्ये ही प्रकृतीचे 3 गुण आणि महाभूत साम्य अवस्थेत असतात. अजून निर्मिती व्हायची आहे, सुरुवात होणार आहे. जारस, स्वेदज, अंडज, उद्बीज हे सगळी तत्व प्रगट होऊन, त्याचा काला होऊन पुढं काय होणार आहे? जगतरूपी कार्य होणार आहे. म्हणून ही पहिली 3 आणि हे 5 लक्षात ठेवायचे. पंचमहाभूत आणि अहंकार, बुद्धी आणि अव्यक्त. ते कशी लक्षात ठेवायचे? माझं नाव काय सांग? माझं नाव माहिती नाही तुम्हाला? देहाचं. माझं म्हणजे देहाचं. आबा. काय नाव आहे? आबा. मग आबामध्ये किती? 2 शब्द आहेत हो. हा, 2 अक्षर आहेत, आ आणि बा. मग काय लक्षात ठेवायचं? अ म्हणजे अव्यक्त, दुसरं अ म्हणजे अहंकार, आणि ब म्हणजे काय? बुद्धी. झालं की मग लक्षात राहिलं काय तुमच्या? का नाही लक्षात राहिलं? आता पुढे जाऊया. हा, आता ही 8 झाली. मग त्याच्या पुढे सांगतात महाराज पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय. ही किती झाली? 5 कर्मेंद्रिय कोणकोणती? तर वाणी, हात, पाय, उपस्थ आणि गुदद्वार, ही झाली कर्मेंद्रिय. ज्ञानेंद्रिय कोणती? लक्ष द्या आता. हे कर्ण, त्वचा, डोळा, रसना आणि घ्राणेंद्रिय म्हणजे नाक. ही झाली किती? 5 आणि 5 10. मग 10 आणि 8 किती झाली? 18 झाली. त्याच्यात घातलं एक मन. काय घातलं? आता किती झाली? 19. आता त्यात 10 घालूया. ह्या ज्ञानेंद्रियाचे 5 विषय: कानाचा विषय शब्द, त्वचेचा विषय स्पर्श, नाही का,
लक्षात येते ना? डोळ्याचा विषय रूप, त्यानंतर रसनेचा विषय रस घेणे, आणि नाकाचा विषय गंध झाली. मग ती 5 वाढली. त्यानंतर वाणीचा विषय बोलणे, हाताचा विषय देणे घेणे, पायाचा विषय चालणे, मलमूत्रद्वाराचा विषय तुम्हाला माहिती आहे. ही झाली किती? 10 विषय. मग किती झाले आता? 8. नंतर किती झाले? 10. नंतर काय झालं? मन. किती झाले? 19. आणि हे विषय झाले किती झाले? टोटल 29. आता ह्या सगळ्यातनं काय होतंय? तर हा जीव काय करतोय बघा. पुढे काय होतंय? सुख, दुःख, द्वेष, चेतना, धृती आणि संगात. ही किती झाली? 6 झाली. बरोबर आहे ना? का राहिली? इच्छा राहिली. इच्छा, सुख, दुःख, द्वेष, चेतना, धृती आणि संगात. किती झाली तत्व? 36. आणि या 36 तत्वांना मायेमध्ये घातले संतांनी. काय घातले? नश्वर, मिथ्या आहेत. आता बघा, आता लगेच लक्ष द्या. आता सांगा लागलोय, पंचमहाभूत मायेतली. बोला, नश्वर म्हणायचं. काय म्हणायचं? एकच म्हणायचं, शिक्का मारायचा. नश्वर, मिथ्या. काय म्हणायचं? पंचमहाभूत मायेतली, मिथ्या, जड, अचेतन, नश्वर म्हणा. बुद्धी, अहंकार. अहंकार कसा नश्वर? मी केलं सगळं, ते कसा नश्वर? बुद्धी नश्वर, मिथ्या, भासमान, मायेत. हे असं म्हणायचं. चालायला लागला. आता पुढे काय झाले? कर्मेंद्रिय सुरू झाली, ज्ञानेंद्रिय. मी चालतो, मी बोलतो, मी सगळं करतो. काय म्हणायचं मग? बोला की. मी हातानं चपाती केली, हाताने चपात्या केल्या, लाटल्या. बोला. म्हणजे त्याचा अहंकार येत नाही. नाहीतर मग ते लगेच मागं बुद्धीमध्ये अहंकार मागच लावलंय त्याच्या. ही पंचमहाभूत काम करायला लागल्यात, त्यांची पंचकर्मेंद्रिय काम करायला लागल्यात. पण ही बुद्धी आणि अहंकार दोघं जोडी आहे. ते धरायला लागल्यात, बंद व्हायला लागलाय त्या ठिकाणी. आणि जर म्हटलं बाबा हे आज काम झालं, मी केलं नाही, हाताने केलं, पायाने केलं, माझा काय संबंध नाही, झाला मोकळा. आणि मी केलं म्हटलं की झाला बंद. मग काय म्हणणार तुम्ही? आता गाडी आता हे झाली, ओव्हरफ्लो झाली. महेशराव, आता गाडी ओव्हरफ्लो झाली, आता नाही, आता नको म्हणते. आता ते काय 36 तत्व. आता ही मायेतली 36 तत्व, त्याला क्षेत्र म्हणायचं. आणि ह्याचा जो जाणता आहे ना, हे सुखदुःखांचा जाणता, रागद्वेषाचा जाणता, चेतनेचा जाणता. चेतनेचा सुद्धा चेतन म्हणजे सूर्याची प्रभा, आणि त्या प्रभेने सगळं चाललंय. सूर्य नाही चालवत, प्रभेमुळे चाललंय. तसं त्या चेतनेची प्रभा आहे, आणि त्या चेतन तत्वाची चेतना या ठिकाणी आहे, आणि त्या प्रभेनं नुसतं हे सगळं शरीर चाललंय. म्हणून हा संघात 36 तत्वाचा आहे. आणि या 36 तत्वाचा मूळ हरी आहे, तो ब्रह्म आहे. आणि तो जाणून घे. आणि संत म्हणतात, या क्षेत्राचं आणि क्षेत्रज्ञाचं ज्ञान ज्याला झालं, हे ज्यानं समजावून घेतलं, त्याला आम्ही ज्ञान म्हणू, बाकीच्याला सगळ्याला आम्ही अज्ञान म्हणतो, विपरीत ज्ञान. आणि आमचं दिवसभर ह्या क्षेत्रातलं ज्ञान आहे. हो, मी दिसतो कसा, मी गोरा आहे, मी काळा आहे, मी 5.5 फुटाचा आहे, मी असा आहे, मी तसा आहे, मला सुख आहे, मला दुःख आहे, मला द्वेष आहे, मला राग आहे. हे सगळं क्षेत्राबरोबर आमचं काम, म्हणजे आमचं ज्ञान त्या क्षेत्राशी आता एकरूप झालंय. आणि म्हणून ते क्षेत्राशी एकरूप झालं, त्याच्या गुणधर्मानं ते मलिन व्हायला लागले ज्ञान आमचं. आमचा क्षेत्रज्ञ पांडुरंग बिचारा आमचा या क्षेत्राशी एकरूप होऊन आमचा पांडुरंग जीव दशेला यायला लागला, भोगायला लागला. जीव सुख दुःख जीव भोग पाळ. ह्या जीवानं ह्याच्याशी जर ऐक्य सोडलं तर जीव राहत नाही, शिव होऊन जातो. म्हणून ऐक्य सोडा.
धरायचं सोडा शिव व्हा, आणि धरायला लागला की जीव व्हा, आणि जीव झाला की भोगा, आणि भोगा गणले करा करा आणि भोगा, आणि मरा आणि परत करा आणि परत भोगा. आणि म्हणून परत करा परत भोगा, परत करा परत भोगा न करता जीवानं काय करावं तर प्रकृतीशी या तादात्म्य सोडून, प्रकृतीशी ऐक्य व्हायचं सोडून आपल्या मूळ चेतनाशी जर ऐक्य झालं, त्या मनानं, त्याच्यासाठी साधना आहे मनन बुद्धी, आणि म्हणून आपली मनन बुद्धी प्रकृतीकडे जास्त प्रवाहित होते. प्रकृतीकडे प्रवाहित नव्हता, आपल्या प्रकृतीच्या अधिष्ठानाकडे जर ती प्रवाहित झाली तर मग मात्र आपण या देहाला राहून, देहापासून अलिप्त राहू शकतो. या देहामध्ये राहून, संघामध्ये राहून निसंग राहू शकतो. या सर्व चंचल तत्वामध्ये राहून आपण निश्चल राहू शकतो. या मरणाऱ्या नाशवंत शरीराशी राहून आपण अमर होऊ शकतो. या जरावान शरीराशी या याच्यामध्ये राहून सुद्धा आपण अजर होऊ शकतो. अशा पद्धतीचा आपल्याला अवस्था चिंतनानं, श्रवणानं, मननानं, अभ्यासानं लाभू शकते. हा प्रयत्न पुरुषार्थाच्या अधीन आहे. तो प्रयत्न पुरुषार्थाच्या अधीन असलेला आपण सगळ्यांनी करावा आणि आपला उद्धार करून घ्यावा. त्यासाठी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की क्षेत्रन क्षेत्रज्ञाशे जाणणे जे निरुते तया ते ज्ञान ऐसे आम्ही म्हणू. निरुते म्हणजे सुंदरपणानं विशेष विश्लेषण करून आणि अनुभव घेऊन आपण ते जाणावं आणि आपण त्या पद्धतीमध्ये अवस्थेमध्ये राहायचा प्रयत्न करावा. सोपं नाही, पण प्रयत्न करायला पाहिजे, कारण प्रयत्नांती परमेश्वर आहे. झालेली सेवा ही संत सद्गुरू बाळूमामांच्या चरणी, मुळे महाराजांच्या चरणी आणि आमच्या सद्गुरूंच्या चरणी या ठिकाणी अर्पण करतो आणि वाणीला विराम देतो. सद्गुरुनाथ महाराज की जय.